नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज आणि हेअरस्टाईल व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण 3च प्रोडक्ट वापरून मेकअप करणार आहोत. चला तर मग बघूयात ते 3 प्रोडक्ट कोणते आहेत. आज आपण इथे बेबी क्रीम, काजळ आणि लिपस्टिक हे 3च प्रोडक्ट वापरून अगदी चांगल्या प्रकारे मेकअप करू शकतो. बऱ्याच जणांकडे सगळे मेकअपचे प्रोडक्ट नसतात, घेणंही सगळ्यांना पॉसिबल नसतं. त्यामुळे या 3 प्रोडक्टमध्येही तुम्ही चांगल्या पद्धतीने मेकअप करू शकता. मी आज तुमच्या बरोबर इथे शेअर करणार आहे. या 3 प्रोडक्ट पासूनच तुम्ही कुठल्या फंक्शनसाठी, सणांसाठी या प्रोडक्टचा यूज करून तुम्ही मेकअप करू शकता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की हा मेकअप कसा करायचा आहे ते. तर सगळ्यात आधी आपली पहिली स्टेप आहे फेस वॉश करून घ्यायचा आहे आपल्याला. मी इथे फेस वॉश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. मी इथे मॉइश्चरायझरही लावून घेतलेलं आहे. आपण इथे प्रायमर यूज करणार नाही, कारण आपल्याला इथे फाउंडेशन यूज करायचं नाहीये. त्यामुळे आपण इथे प्रायमर स्किप केलेला आहे. इथे बीबी क्रीम मी पॉन्ड्सची बीबी क्रीम घेतलेली आहे. खूप छान कव्हरेज आहे हिचं आणि मेकअपही खूप छान होतो या क्रीम पासून. तर इथे बघू शकता मी तुम्ही डेली साठी ही क्रीम यूज करू शकता. मी इथे कन्सिलर यूज करणार नाही, त्यामुळे डोळ्याच्या खाली आणि डोळ्याच्या वरती पण आपण हीच क्रीम यूज करणार आहोत. आणि बीबी क्रीमला ब्लेंड करण्यासाठी आपण कुठलाच ब्रश किंवा कुठलंच ब्लेंडर यूज करणार नाही आहोत, कारण आपण इथे हातानेच ब्लेंड करणार आहे. पॉन्ड्सची बेबी क्रीम खूप चांगली आहे, कारण हिने नॅचरल लुक दिसतो. इथे आपली क्रीम लावून झालेली आहे. आणि त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत लिपस्टिकचा. तर लिपस्टिकचा यूज आपण ब्लशर साठी करणार आहोत आणि आय शॅडो साठी करणार आहोत. तर ही माझ्याकडे आहे स्विस ब्युटीची लिपस्टिक.
लागले का? त्यानंतर आय शॅडो साठी यूज करायचं आहे थोडस. तर आपण इथे क्रीम यूज करून झालेली आहे, बेबी क्रीम. त्यानंतर आपण आय शॅडो आणि ब्लश साठी लिपस्टिक यूज केलेली आहे. त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत पावडर. तर हे क्रीम असल्यामुळे थोडस ऑइली वाटत आहे. त्याला मॅट फिनिशिंग साठी आपण इथे पावडरचा यूज करणार आहोत. तुमच्याकडे कुठली हिमालयाची बेबी पावडर असेल ती यूज करू शकता, किंवा पॉन्ड्सची चालेल, यार्डलीची चालेल. पावडर कुठलीच मॅटर करत नाही, तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही पावडर यूज करू शकता. आणि तर पावडर आपण इथे थोडीशी त्यावरती घेऊन, आपण जशी रोज पावडर लावतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे पावडर लावायची आहे. बघू शकता तुम्ही इथे ऑइलीनेस थोडा कमी झालेला आहे आणि थोडी मॅट फिनिशिंग आलेली आहे इथे. आणि त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत काजळ. तर मी हे शुगरचं काजळ घेतलेलं आहे. खूप छान काजळ आहे हे. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही काजळ यूज करू शकता. हाफ मध्ये पण काजळ लावू शकता, गोल्ड काजळ हवं असेल ते लावू शकता. आपल्या इथे काजळ लावून झालेला आहे. त्यानंतर आपण इथे लिपस्टिक यूज करणार आहोत आता. अशा प्रकारे आपण हे 3 प्रोडक्ट वापरून आपलं चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे. मेकअप कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.